शेतकरी आहेत, शेतकरी खूप आक्रमक दिसतात. माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी पाहत आहे. माझं वय आता 38 आहे. 38 वर्षापर्यंत आजपर्यंत एकच ऐकत आलो की शेतकऱ्यांचा दिवस येणार, शेतकऱ्यांचा दिवस येणार. आणि तो दिवस येता येता शेतकऱ्यांचे दिवस करण्याची वेळ आली. 10वा दिवस, 13वा दिवस आज करावा लागत आहे. एवढे गळफास घेऊन जे शेतकरी मरत आहेत त्याची सत्य परिस्थिती मला यावर्षी पाहायला मिळाली. आमचे वडील सांगत होते 1983 पेक्षाही भयानक पाऊस झाला आणि एवढा विकास झाल्यावर, एवढे मोकळे रस्ते, नदी नाल्या झाल्यावर सुद्धा एवढा हाहाकार माजून आज शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि कधी कधी वाटतंय की हे सरकार जे चालू आहे ते हुकुमशाहीचं सरकार आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी एक शेतकरी म्हणून बोलत आहे. कारण पीक विम्याच्या पावतीवरती लिहिलेलं आहे की 1 हेक्टरला 100% नुकसान झाल्यानंतर 78,000 रुपये भेटणार. आणि काल गव्हर्नमेंट सांगते, सरकार सांगतात, मुख्यमंत्री सांगतात की हेक्टरी आम्ही 17,000 देऊ. तुमचा आणि पीक विमा कंपनीचा काय संबंध? म्हणजे तुम्ही कुठेतरी भिंतीच्या आडवे बसून हे कारभार केलेला आहे. पीक विम्याच्या कंपनीकडून तुम्ही सर्व पैसे घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांना 17,000 देत आहात. म्हणजे आमचे 78,000 रुपये जे विम्याचे यायला पाहिजे ते विम्याचे पैसे तुम्ही गव्हर्नमेंटवाले घेत आहात त्या कंपनीवाल्याकडून आणि आम्हाला देत आहात. म्हणजे आमचे 50,000 रुपये तुम्ही सरासरी जागेवर खात आहात हे आम्हाला दिसून येत आहे. आणि दुसरी गोष्ट, दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांना वाटलं की विमा फ्री असेल, त्यामुळे त्यांनी आपल्या घरात जे होतं नव्हतं तेवढे पैसे पूर्ण शेतीला लावले, मजूरदाराचे पैसे कॅश देऊन टाकले आणि त्याच्या पैसे काहीच राहिले नाही. तुम्ही जी आर काढला की यावर्षी पैसे देऊन विमा भरावा लागणार. त्यामुळे शेतकऱ्यांपाशी पैसे नव्हते. सणवार जवळ आलेले होते, त्यांनी सण सुद्धा केला नाही. महालक्ष्मीच्या मुहूर्तावर, गणपती उत्सवच्या मुहूर्तावर पाऊस पडला आणि अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी ज्या विमा भरलेला नाही त्या विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी प्रमाणात त्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी मदत जाहीर करावी. आणि हे जे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना विशेष पॅकेज म्हणजे 50,000 शेतकरी मागत आहे. तुम्हाला काय 8वं वेतन मागत नाही किंवा हे मागत नाही का दरवर्षी मागत नाही. खरोखर यावर्षी नुकसान झालेलं आहे हे सर्वजण पाहत आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे मागत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याची पेमेंट रुकवा. माझ्या घरात सुद्धा कर्मचारी आहे, मी म्हणतो माझ्या भावाचं सुद्धा पेमेंट रुकवा. परंतु शेतकरी जर जगला तर हे सर्व सृष्टी जगेल. आणि शेतकरी जर एकदा का रस्त्यावर उतरला तर पुन्हा भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे नेपाळ सारखी परिस्थिती येऊ देऊ नका, हीच मी सरकार मायबापांना विनंती करतो आणि मदत करा ही विनंती करतो. धन्यवाद. सरकारने मदत करा, सरकारने मदत करायला पाहिजे आणि शेतकऱ्यावर वाईट